सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। मानवत शहरातील उभा महादेव पार्वतीचे स्वयंभू मंदिर असून हे 400 ते 450 वर्षापूर्वीचे आहे। येथील सत्पुरुष गंगाधर बापूस्वामी हे मोठे शिवभक्त होते। त्यांना एके दिवशी महादेवाने दृष्टांत दिला की तुझे वास्तव आहे त्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम चालू कर। विहिरीचे खोदकाम चालू असताना त्यांना एका मोठ्या दगडी शिळाखाली उभे असलेले महादेव पार्वतीची एकाच दगडात दडलेली मूर्ती सापडली। महादेवाची मूर्ती 4.5 फूट उंचीची तर पार्वतीची मूर्ती 3.5 फूट उंचीची आहे। त्या मूर्तीच्या खाली 4 फुटीचा नंदी सापडला। सत्पुरुष ब्रह्मचारी गंगाधर बापूस्वामी यांनी या मूर्तीची स्थापना त्यांच्या मठात केली। प्रत्येक महादेव मंदिरासमोरील नंदी हा बसलेला असतो, पण येथील नंदी देखील उभे पार्वती महादेव असल्यामुळे उभा आहे। या मंदिराचे बांधकाम वावऱ्या पद्धतीचे आहे। सध्या या मंदिराची देखभाल नंदू स्वामी करतात। या मंदिरामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम होतात। चैत्र शुद्ध अष्टमीला उभा पार्वती महादेवाच्या विवाहाची परंपरा आहे। तसेच एक दिवस आधी महादेव पार्वतीला हळद लावली जाते। विवाह लावण्यापूर्वी शहरातून शेवंती काढण्यात येते। नंतर सायंकाळी उभा महादेव पार्वतीचा विवाह लावला जातो। यावर्षी 16 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7:05 विवाह संपन्न झाला। दुपारी भाविकांना मिष्टान्नाची महापंगत देण्यात आली। यावर्षी या विवाह सोहळ्याचे आयोजन गोपी किशन किस्वाल व लक्ष्मी नारायण जोशी पवार हे होते। पार्थ पवार यांनी बावधन परिसरातून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली। यावेळी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचे आहे, यासाठी आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने आपल्याला निवडून आणायचे आहे। युवा नेते पार्थ पवार यांनी उपस्थितांना प्रचार दौऱ्यावर असताना आवाहन केले। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला। यावेळी स्वतः डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते या बाईक रॅलीत सहभागी झाले होते। दिनांक 19 एप्रिल रोजी पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणूक पार पाडणार असून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीच्या वतीने भाजपाचे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ही निवडणूक जरी काँग्रेस विरुद्ध भाजप असली तरी प्रत्यक्षात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशी लढत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आहे। निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असताना डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी, साकोली, तुमसर आणि मोहाडी तर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि गोरेगाव आदी तालुक्यात बाईक रॅली काढून प्रचार करीत निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी मतदारांना केले। लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर आता राजकीय नेत्यांच्या सभा आणि प्रचार रॅलींनी वातावरण तापले आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपींच्या फैऱ्या झडताना पाहायला मिळत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामटेकमधून शिवसेनाकडून महायुतीचे उमेदवार राजू पारवे मैदानात उतरले असून या दोन्ही नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये सभा घेतली। यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत केंद्रातील मोदी सरकारने भ्रष्टाचारांकडून सरकारी तिजोरीत पैसा जमा करून घेतला म्हटले होते। मात्र काँग्रेसकडून आता थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परियन फुके यांच्या वाहनाचा अपघात झालाय। या अपघातात डॉक्टर परियन फुके थोडक्यात बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित केली जात आहे। डॉक्टर परियन फुके हे मंगळवारी रात्री भंडारातील सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री 2 वाजताच्या सुमारास साकोली जवळील त्यांच्या गाडीचा अपघात झाला। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य,
विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. जळगाव MIDC परिसरातील मोरिया केमिकल कंपनीला सकाळी 9 वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्यामुळे केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला. कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 4 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर काही मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डमुळे मोदी सरकारचा बँड वाजला आहे. भाजपा सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराचे गोडाऊन बनले आहे. केवळ भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत नाही, तर भ्रष्टाचारी लोकांनी जो पैसा कमावला आहे तोही घेत आहेत. डबल इंजिन सरकारचा दावा करणारे आता होर्डिंग्सवर फक्त एकाचाच फोटो लावत आहेत. या शब्दात समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपा व केंद्रातील मोदी सरकारवर टीकाशस्त्र डागले. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे. कारण ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे, ज्यात प्रताप सरनाईक लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्वतः सरनाईक यांनी म्हटले आहे. वाघांचे संवर्धन आणि स्थलांतरण उपक्रमाअंतर्गत NT3 वाघीण गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी नवेगाव नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आली होती. परंतु दुसऱ्या दिवशी कॉलर आयडीचे लोकेशन एकाच ठिकाणी दाखवत असल्याने सदर प्रकल्पातील शोध पथकाने मोहीम सुरू केल्यानंतर अभयारण्यातील कक्ष क्रमांक 95 मध्ये कॉलर आयडी तुटून पडल्याचे आढळून आले. तिसऱ्या दिवशी भरकटलेली वाघिणी अखेर सोमवारी वनविभागाच्या शोध पथकाला सापडली. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या मदतीने वाघिणीला बेशुद्ध करून तिला पुन्हा सॅटेलाइट GPS कॉलर आयडी लावण्यात आला व नवेगाव नागझिरा अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका, असं आवाहनही आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.